पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळल्यानंतर आता पूजा खेडकर दिल्ली पोलिसांसमोर हजर राहणार का याकडे लक्ष लागलंय। अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पूजा खेडकर नेमकं काय करणार, कोर्टासमोर शरणागती की दिल्ली पोलिसांसमोर हजर होणार याकडे लक्ष लागलंय। बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे IAS अधिकारी बनण्याचा प्रताप करणाऱ्या पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयानं मोठा दणका दिलाय। पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय, त्यामुळे पूजा खेडकरला आता कधीही अटक होऊ शकते। पूजानं फक्त UPSCच नाही तर समाजाची फसवणूक केली आहे। गुन्हेगारी गटाचा उलगडा होण्यासाठी चौकशी आवश्यक असल्याचं मत दिल्ली उच्च न्यायालयानं व्यक्त केलंय। तर आता पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय। तिच्या पुण्यातल्या घराबाहेरून आढावा घेतलाय मंदार गोंजारी यांनी। पूजा खेडकर कुठे आहेत? दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँच कडून या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न होणार आहे, कारण दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावलाय। आम्ही खेडकर कुटुंबियांचा पुण्यातील बाणेर रस्त्यावरती जो बंगला आहे त्या बंगल्याच्या समोर आहोत। पूजा खेडकर यांनी UPSC ची परीक्षा देण्यासाठी अनेकदा या बंगल्याचा पत्ता वापरलेला आहे, मात्र या बंगल्यामध्ये जर आपण पाहिलं तर सध्या तरी कोणी दिसत नाहीये। अर्थात दरवाजा जरी बंद असला तरी आतमध्ये काही लोक आहेत, मात्र पूजा खेडकर इथे आहेत का हे कळायला मार्ग नाही। पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांचा देखील फोन कालपासून बंद आहे आणि अर्थातच कायद्याची जी प्रक्रिया आहे त्यानुसार अटकपूर्व अर्ज जामीन फेटाळला गेला की पोलीस कोणत्याही क्षणी अटक करू शकतात। अर्थात पूजा खेडकर यांना सर्वोच्च न्यायालयामध्ये जामिनासाठी दाद मागण्याची संधी देखील मिळू शकते, मात्र अर्थात हे सगळं अवलंबून आहे ते दिल्ली पोलिसांवरती। आतापर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये फक्त पूजा खेडकर आणि त्यांचं कुटुंबच नाही तर अनेक वेगवेगळ्या यंत्रणांच्या सचोटीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। आता अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पूजा खेडकर यांच्यावरती काय कारवाई होते किंवा होत नाही याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असेल। पूजा खेडकर कुठे आहेत हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे। कॅमेरामन विजय राऊत मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।